फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत। मागील काही महिन्यामध्ये अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यामध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील असतील, सोबतच भाजपचे जगदीश गुप्ता आहेत, शिवसेनेच्या प्रीतिबंड यांनी देखील जो आहे तो प्रवेश केलेला आहे। परंतु आता अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा जी आहे ती सध्या उघडपणे होऊ लागली आहे। अशातच माजी आमदार जे आहेत ते ज्ञानेश्वर धाने यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं जे अमरावती शहरामध्ये बॅनर लागले, या बॅनरवर जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या नेत्या ज्या आहेत ते प्रीतिबंड उपनेते यांचं बॅनरवरून जो आहे तो फोटो गायब आहे। त्यामुळे अंतर्गत गटबाजी असल्याचं जी आहे ती चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावतीच्या इरविन चौकामध्ये मुख्य ठिकाणी लागलेलं हे मोठं बॅनर आहे आणि या बॅनरवर जर आपण पाहिलं तर प्रीतिबंड यांचा जो आहे तो फोटो गायब आहे। वास्तविक पाहता विधानसभा निवडणुकीमध्ये प्रीतिबंड यांना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारली होती, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। यावेळी जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर धाने पाटील हे त्यांच्या सोबत जे आहे ते खंबीरपणे उभे होते, परंतु आता जर आपण पाहिलं तर त्यांच्या बॅनरवरून प्रीतिबंड यांचा फोटो गायब आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचा फोटो आहेत, आनंदराव अडसूळ आहेत, दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे आहेत, मंत्री संजय राठोड आहेत, अभिजित अडसूळ आहेत, त्यानंतर जगदीश गुप्ता यांचा देखील फोटो यामध्ये आहे। परंतु उपनेत्या असलेल्या आणि अमरावतीतल्या असलेल्या प्रीतिबंड यांचा फोटो सध्या या बॅनरवर दिसत नाही। त्यामुळे अंतर्गत सध्या गटबाजी संपूर्ण शिंदे गटांमध्ये असल्याची चर्चा जी आहे ती सध्या या बॅनरच्या निमित्तानं होऊ लागलेली आहे। शहरात ठिकठिकाणी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, परंतु बॅनरवर जर आपण पाहिलं तर प्रीतिबंड यांचा फोटो नसल्याने जे आहे ते वेगवेगळ्या चर्चांना सध्या अमरावतीमध्ये उधाण आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।